आज आहे 6 मार्च 2026. फाल्गुन महिन्यातील बालचंद्र संकष्ट चतुर्थी आहे. तर हिंदू नवे वर्ष संकटमुक्त होण्यासाठी आज एक उपाय सांगितलेला आहे. हा उपाय नक्की करून पहा. बाप्पाची कृपा आणि संकटाचा अंत. हिंदू वर्ष संपत आहे, तरी हा एक विधी तुमचं नशीब पालटू शकते. तर हिंदू वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन आणि या वर्षाची शेवटची भालचंद्र संकष्ट चतुर्थी. भाल म्हणजे कपाळ आणि चंद्र म्हणजे राशी. ज्याच्या कपाळावर चंद्र विराजित आहे अशा गणपतीच्या भालचंद्र रूपाची पूजा केल्याने बुद्धी, शक्ती आणि यशाची प्राप्ती होते. जर तुमची कामे दीर्घकाळापासून रेंगाळली असतील आणि कामात सतत अडथळा येत असतील, तर या संकष्टीला केलेले काही विशेष उपाय तुम्हाला निश्चितच यश मिळवून देतात. संकष्ट चतुर्थी ही गणपतीची आराधना करण्याचा सर्वात उत्तम दिवस मानला जातो. त्यातही वर्षातील ही संकष्टी शेवटची असल्याने तिचे महत्त्व अधिक वाढते. तर संकष्टीला उपाय आणि विधी काय करायचे ते पाहू. या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा. त्यामुळे शरीरात सात्विक ऊर्जा संचारते. गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय असतात. 3 दुर्वा दलांच्या 21 गाठी बांधून त्यांचा एक सुंदर हार तयार करायचा आणि तो बाप्पाला अर्पण करायचा. असे केल्याने अडकलेल्या कामांना वेग मिळतो. संध्याकाळी सूर्यास्तानंतर पुन्हा एकदा गणपतीची मनोभावी पूजा करावी. बाप्पासमोर दिवा लावून ओम गण गणपतये नमः या प्रभावी मंत्राचा 108 वेळा जप करायचा. हा मंत्र केवळ शब्द नसून ती एक शक्ती आहे, जी तुमच्या मार्गातील बाधा, विघ्न दूर करते. 6 मार्च 2026 रोजी चंद्रोदय रात्री 9:19 होणार आहे. चंद्रोदय झाल्यावर एका कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे दूध आणि अक्षदा तांदूळ घालायचे. हे मिश्रण चंद्राला अर्घ्य म्हणून अर्पण करायचे आणि मानसिक शांती मिळते यामुळे आणि नशिबाची साथ मिळते. तर हे उपाय केल्याने याचे फळ असे मिळते की असे मानले जाते की वर्षातील शेवटच्या संकष्टीला हे नियम पाळल्याने वर्षभरातील कळत नकळत झालेले दोष दूर होतात. गणपतीच्या कृपेने घरातील नकारात्मकता हटते आणि नवीन कामांमध्ये विना अडथळा यश मिळते. असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम गण गणपतये नमः असे लिहायला विसरू नका. धन्यवाद.